नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GMC पुणे आज 11 ऑक्टोबर 2025 रोजी फर्स्ट शिफ्ट झालेली आहे आणि या शिफ्टमध्ये आपण बघूयात कशा पद्धतीचे प्रश्न आले होते। तर सुरुवातीला उतार्यावर 5 प्रश्न होते, ऑप्शनसुद्धा 5 होते मित्रांनो। मराठी सोपं होतं, त्याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार इत्यादींवर दर आपला TCS IBPS पॅटर्नचा जसा पेपर असो अगदी त्याच पद्धतीचा मराठीचा पेपर होता। याच्यामध्ये सोपे प्रश्न होते। इंग्लिशमध्ये सुद्धा पॅसेज होता ज्याला 5 ऑप्शन होते आणि फिल इन द ब्लँक्स एररवर 1-1, 2-2 क्वेश्चन होते असं विद्यार्थी मित्रांनी सांगितले। सिनोनिम्स, अँटोनिम्सवर प्रत्येक वेळी जसे प्रश्न येतात अगदी त्याच पद्धतीचे प्रश्न होते। इंग्लिशचे इझी प्रश्न होते मित्रांनो। इडियम्स, फ्रेजेसवर 1-1 क्वेश्चन होता असं म्हणणं आहे। स्पेलिंग एररवर सुद्धा एक प्रश्न होता। त्यासोबत आपण बुद्धिमत्ता बघू। बुद्धिमत्ता अगदी सोपी होती मित्रांनो। अक्षरमाला, सिलॉगिझम, नातेसंबंध जसं पारंपरिक येतं अक्षरमाला आणि याच्यावर जास्त क्वेश्चन होते। शब्द, अंकमालिका, अक्षरमाला त्याच्यावर 1-1, 2-2 क्वेश्चन होते। आणि बुद्धिमत्तेसोबत मॅथ्सचे सुद्धा काही प्रश्न होते मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा मॅथ इझी टू मॉडरेट होतं। सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, शेकडेवारी, सरासरी या पद्धतीचे प्रश्न होते जे की आपल्याला IBPS पॅटर्नप्रमाणे येतात। याच्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागाचा ज्या पद्धतीचा पेपर होता अगदी त्याच पद्धतीचा पेपर आज पाहायला मिळाला असं विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं। GKमध्ये बघा काय आलं होतं। GKमध्ये पहिलाच प्रश्न होता की IPL 2025चा फायनल कोणी जिंकला, तर RCBने जिंकला आपल्याला माहीत आहे। त्यासोबतच करंट अफेअर्सवर जास्त प्रश्न होते, त्यामध्ये पुरस्कारांवर जास्त प्रश्न होते। अवघड पुरस्कार होते असं विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे। आणि पुरस्कारांवर जास्त प्रश्न असल्यामुळं बाकी योजना, खेळांवर एक, महाराष्ट्राच्या भूगोल, इतिहासवर 1-1 प्रश्न होता। तर मित्रांनो, फर्स्ट शिफ्टप्रमाणे सेकंड आणि थर्डचे सुद्धा मी प्रश्न टाकणार आहे। त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला हे सर्व प्रश्न पाहायला मिळतील। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। धन्यवाद।